अंगणवाडी शाळा ही विद्यार्थ्यांचे फक्त शैक्षणिक केंद्र नसून चांगल्या सवयींचे व संस्कृतीचे माहेरघर देखील आहे। सर्वांना शिक्षण मिळण्याकरिता सरकारने जिल्हा परिषद शाळा व अंगणवाड्या उघडल्या। ह्या अंगणवाडी मार्फत बालविकासाचे कार्य साकारले जाते। अंगणवाडीचा अर्थ अंगण आश्रय असा होतो, परंतु गेल्या काही दिवसापासून अमरावती शहरातील मनपा शाळा क्रमांक 8च्या अंगणवाडीची अवस्था बदललेली आहे। ही अंगणवाडी अगोदर पन्नालाल बगीचा येथे होती, तेव्हा या अंगणवाडीत देशपांडेवाडी, भूतेश्वर चौक, पन्नालाल नगरातील विद्यार्थी यायचे। तेव्हा या बालविद्यार्थ्यांना खेळण्याकरिता खेळणी सुद्धा उपलब्ध होती, परंतु ही अंगणवाडी रामनगर येथे हलवण्यात आल्याने विद्यार्थ्यांना अंगणवाडीत दूर पडते, ज्यामुळे विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी झाल्याचे दिसून आले आहे। या अंगणवाडीत विद्यार्थी बालकांकरिता खेळणी उपलब्ध नसल्याने विद्यार्थी अंगणवाडीत यायला कंटाळा करीत आहे। यावर अंगणवाडी सेविकांनी व शिक्षण उपसभापतीने मनपा प्रशासनाला अंगणवाडीत खेळणी तथा अन्य गोष्टी उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव सादर केला आहे। जसे मुलांना जोडतोडची खेळणी पाहिजे आणि घसरगुंडी पाहिजे मुलांना, आणि जसं वर्गातल्या वर्गात मुलं खेळू शकले पाहिजे। बॅट बॉल आहे आणि ते गिलासाचा गेम असतो, तो गिलास वर्गातल्या वर्गात बॉल मारून गिलास पाडणे, जुळाजुळी करणे इत्यादी खेळणी वगैरे मुलांना वर्गातल्या वर्गात जरी मिळाली तरी पण खूप छान आहे। आणि गौडीपुऱ्यामधली अंगणवाडी सेविका गेलो होतो आम्ही दोघी जणी भेटायला, तर त्यावेळेस सर ते बॉम्बेला की कुठेतरी बाहेरगावी निघून गेले होते, त्यावेळेस मिळाले नाहीत। आता असं वाटलं की 2-3 दिवसानंतर जावं। 15 ऑगस्टला इथे आले होते, पण त्यावेळेस आम्ही बोलू शकलो नाही कारण ते घाईत होते थोडे। विद्यार्थ्यांची आमची पटावरची संख्या 20 आहे, पण रोज येतात 10 किंवा 12। आणि जुनी जिथे शाळा होती तुमची तिथे किती राहायचे? भरपूर राहायचे, 15-16 असे राहायचे। अच्छा, त्यांची आरोग्य तपासणी किंवा हे रेग्युलर चालत असते तुमचे? हो, सर्वच वजन घेतल्या जाईल त्यावेळेस तिथे दरवेळेला महिन्याला। इथे थोडासा हार्ड चाललाय, पॅरेंट्स येत नाही ते, तर आम्हाला अंगणवाडीची जागा जर पन्नाला बगीच्यातच मिळाली तर फारच बरं होऊन जाईल।